नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशा आणि तेवढ्याच सिंपल अशा हेअरस्टाईल शेअर करणार आहे, ज्या की तुम्ही कुठल्याही आउटफिटवरती अगदी आरामात करू शकता आणि अगदी 5 मिनिटांमध्ये होणाऱ्या सगळ्या हेअरस्टाईल आहेत। तुम्ही जीन्स घालत असू द्या, साडी नेसत असू द्या, कुर्ती किंवा कुठल्याही प्रकारचा ड्रेस घालत असू द्या, सगळ्या आउटफिटवरती या हेअरस्टाईल सुंदरच दिसणार आहेत। जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्या हेअरस्टाईल कोणत्या आहेत हे बघूया। आता आपली पहिली जी हेअरस्टाईल आहे त्यामध्ये सिंपली मी माझे केस छान विंचरून घेणार आहे। यानंतर मी केसांचं मधून अशा प्रकारे पार्टिशन करणार आहे। तुम्ही कंगव्याच्या सहाय्याने पार्टिशन करू शकता। आता सिंपली हा मागचा जो केसांचा पोर्शन आहे तो अशा पद्धतीने कंगव्याच्या सहाय्याने वरती घ्यायचा आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा अशा पद्धतीने केस घ्यायचे आहेत। तुम्ही बोटांच्या सहाय्याने सुद्धा अशा प्रकारे छान वरच्या बाजूला केस घेऊ शकता। आता हे जे केस आहेत ते मागच्या बाजूला अशा प्रकारे बॅक कोमिंग करून घ्यायचे आहे। येथे आपल्याला छोटासा पफ करायचा आहे। जर तुमचा पफ येत नसेल तर या ठिकाणी तुम्ही पफचे जे क्लचेस मिळतात ते सुद्धा यूज करू शकता। आता हे पुढचे जे केस आहेत ते पुढच्या बाजूला अशा प्रकारे मी काढून घेणार आहे। आता मागच्या बाजूचे केस आहेत त्याची छान पोनी बांधून घ्यायची। आता तुम्ही पोनी खालच्या बाजूला सुद्धा बांधू शकता किंवा मिडलला सुद्धा पोनी बांधू शकता। ज्या ठिकाणी तुम्हाला पोनी आवडते त्या ठिकाणी तुम्ही पोनी बांधायची आहे। आता मिडल साईडला मी पोनी छान बांधून घेणार आहे। यासाठी तुम्ही डिस्को रबर यूज करू शकता किंवा तुम्हाला जो आवडेल तो रबर येथे तुम्ही यूज करा। आता छान पोनी बांधून झाल्यानंतर पुढचे जे हे उरलेले केस आहेत ते छान विंचरून घ्यायचे आहेत आणि हे जे केस आहे ते मागच्या बाजूला अशा पद्धतीने पोनीच्या भोवती गुंडाळून पोनीच्या खालच्या बाजूला छान सिक्युअर करून घ्यायचे आहेत। खूप सिंपल हेअरस्टाईल आहे। तुम्ही जीन्सवरती, कुठल्याही टॉपवरती, कुर्तीवरती ही हेअरस्टाईल आरामात करू शकता आणि तुमचा लुक सुंदर बनवू शकता। आता दुसऱ्या बाजूचे जे केस आहेत ते सुद्धा अशा पद्धतीने पोनी भोवती गुंडाळून घ्यायचे आहेत आणि क्लिपच्या सहाय्याने छान सिक्युअर करून घ्यायचे आहेत। तुमची पोनी हेअरस्टाईल आहे ते आपण नेहमीच करत असतो, पण अशा पद्धतीने वेगळ्या प्रकारची जर तुम्ही पोनी हेअरस्टाईल ट्राय केली तर तुमचा लुक आकर्षक दिसणार आहे। जीन्सवरती, टॉपवरती तुम्ही ही हेअरस्टाईल नक्कीच ट्राय करू शकता। आता आपली पुढची जी हेअरस्टाईल आहे त्यासाठी मी माझे केस छान विंचरून घेणार आहे। अशा प्रकारे साईड पार्टिशन केसांचं करणार आहे। आता साईड पार्टिशन केल्यानंतर अशा प्रकारे ते थोडे थोडे केस घेत ट्विस्ट करत जायचं आहे आणि त्यामध्ये पुढचे केस गुंतवत जायचं आहे। खूप सिंपल आहे। तुम्ही जर घरी प्रॅक्टिस केली तर आरामात ही हेअरस्टाईल जमून येईल। आता जर तुमचे लॉंग केस असतील किंवा शॉर्ट जरी केस असेल तर पुढच्या बाजूने तुम्ही अशा प्रकारची हेअरस्टाईल नक्कीच करू शकता। यामध्ये तुमचा लुक हा आकर्षक दिसण्यासाठी नक्कीच मदत होते। सिंपल अशा प्रकारे ट्विस्ट करत त्यामध्ये केस गुंतवत मागच्या बाजूला रोल करत मागच्या बाजूला छान आपण पिनअप करून घेणार आहे। आता या ठिकाणी मी केस छान असे पिनअप करून घेणार आहे। जर तुम्ही कॉलेजला जात असाल, ऑफिसला जात असाल तर अशा प्रकारे छान हेअर ॲक्सेसरीज तुम्ही या ठिकाणी ट्राय करू शकता। यामुळे तुमचे हेअर्स खूप सुंदर दिसण्यासाठी आणि हेअरस्टाईल उठून दिसण्यासाठी खूप जास्त मदत होते। अशा प्रकारे तुम्ही केस रिकामे सुद्धा सोडू शकता आणि जर तुम्हाला केस रिकामे सोडायला आवडत नसेल तर तुम्ही याची दुसरी सुद्धा हेअरस्टाईल ट्राय करू शकता। आता यामध्येच आपण दुसरी जी हेअरस्टाईल ट्राय करणार आहोत ती म्हणजे ॲज इट इज आपण पुढची जी हेअरस्टाईल आहे ती तशीच ठेवणार आहोत आणि खालचे जे केस आहेत तर त्याची छान अशी लूज वेणी घालून घेणार आहोत। ही जी हेअरस्टाईल आहे ती साडीवरती, कुर्तीवरती प्रचंड सुंदर दिसते आणि आता अशा प्रकारच्या हेअरस्टाईलचा खूप जास्त ट्रेंड आहे। वेणी घातल्यानंतर थोडीशी वेणी अशा प्रकारे लूज करायची आहे जेणेकरून आपली जी वेणी आहे ती थोडीशी जाड दिसण्यासाठी मदत होईल आणि अशा प्रकारे थोडेसे फ्लेक्स पुढच्या बाजूने काढायचे आहेत। तुम्ही बघताय जीन्सवरती सुद्धा ही हेअरस्टाईल सुंदर दिसते, कुर्तीवरती, साडीवरती ही हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते। आता आपली पुढची जी हेअरस्टाईल आहे त्यासाठी माझे केस मी छान विंचरून घेतलेले आहेत आणि पुढच्या बाजूला सिंपल असा पफ घातलेला आहे आणि तो पफ क्लिपच्या सहाय्याने छान सिक्युअर करून घेतलेला आहे। आता जर तुमचा पफ येत नसेल तर तुम्ही पफच्या क्लिपसुद्धा यूज करू शकता जेणेकरून तुमचा पफ हा छान दिसण्यासाठी मदत होईल। सिंपल मी मागच्या बाजूला अशा प्रकारे पोनी बांधून घेणार आहे। आता तुम्हाला जर हाय पोनीटेल आवडत असेल तर तुम्ही हाय पोनीटेल बांधा किंवा मिडल पोनीटेलसुद्धा बांधू शकता। येथे मी हाय पोनीटेल बांधून घेणार आहे। आता यानंतरची पुढची स्टेप आहे ही पोनीटेल छान रबरच्या सहाय्याने मी सिक्युअर करून घेणार आहे। आता पोनी बांधून झाल्यानंतर ही जी पोनी आहे या पोनीच्या मधून आपण अशा प्रकारे इक्वली सेक्शन करून घेणार आहे आणि हे जे सेक्शन आहे ते अशा प्रकारे रोल करत ट्विस्ट करत जायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात। खूप सिंपल आहे। कोणीही ही हेअरस्टाईल अगदी आरामात करू शकतं। जर तुम्हाला मोकळे केस सोडायला आवडत नसेल तर तुम्ही ही हेअरस्टाईल नक्कीच करू शकता। आता इथे छान पिनअपने सिक्युअर करून घेतलेला आहे। उरलेला जो दुसरा सेक्शन आहे तो सुद्धा त्याच्या उरत्या दिशेने छान अशा प्रकारे ट्विस्ट करत जायचं आहे आणि आंबाड्याभोवती अशा प्रकारे गुंडाळून छान पिनअपने यू पिनने सिक्युअर करून घ्यायचं आहे। आता जो हा आंबाडा आहे तो अशा प्रकारे छान ओढायचा आहे जेणेकरून एक मेसी टाईप आपला बन येईल। ही जी हेअरस्टाईल आहे तुम्ही जीन्सवरती, कुर्तीवरती खूप सुंदर दिसते आणि अगदी एकदम कम्फर्टेबल अशी ही हेअरस्टाईल आहे। जर तुम्हाला केस रिकामे सोडायला आवडत नसेल आणि तुमचा लुक छान उठून दिसावा, आकर्षक दिसावा, स्टायलिश दिसावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही हेअरस्टाईल तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। शिवाय ही हेअरस्टाईल जी आहे ती अजिबात हलत नाही आणि तुम्हाला दिवसभर या हेअरस्टाईलमध्ये कम्फर्टेबल सुद्धा वाटेल आणि यामध्ये
त्याच्यामध्ये तुम्ही स्टायलिश सुद्धा तुम्हाला आंबाडा घालायचा नसेल, मेसी बन घालायचा नसेल तर अशा प्रकारे सिंपल तुम्ही रबर बांधून केस रिकामे सोडू शकता। ही हेअरस्टाईल सुद्धा खूप सुंदर दिसते आणि खूप युनिक दिसते। आता आपली पुढची जी हेअरस्टाईल आहे त्यासाठी मी केसांचं मधून अशा प्रकारे पार्टिशन करून घेणार आहे। आता हे जे पुढचे केस आहेत त्या अशा पद्धतीने थोडेसे पुढे घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूचे केस सुद्धा थोडेसे पुढे घ्यायचे आहेत। आता हे जे पुढचे केस आहेत ते आपल्याला छान रबरच्या सहाय्याने अशा प्रकारे सिक्युअर करून घ्यायचे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात, खूप सुंदर हेअरस्टाईल दिसते। जर तुमचे केस खूप जास्त सिल्की असतील, स्मूथ असतील तर ही हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते। जर तुमचे केस लांब असतील तर लांब केसांवरती सुद्धा ही हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते। आता ही रबरच्या सहाय्याने मी छान सिक्युअर करून घेणार आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी पोनी आहे ती आतल्या बाजूला ट्विस्ट करत जायचे। आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय आतल्या बाजूला अशा प्रकारे छान ट्विस्ट करत जायचे आणि हे जे पुढचे केस आहेत ते मागच्या बाजूला सिंपल असे टाकून घ्यायचे। आता तुम्ही मागच्या बाजूने बघू शकताय, खूप सुंदर अशी ही हेअरस्टाईल दिसते। आता ही हेअरस्टाईल थोडीशी माझ्याकडून लूज झालेली आहे, पण जर तुम्ही टाईट पुढच्या बाजूने जर पोनी बांधली तर मागच्या बाजूला सुद्धा खूप सुंदर अशी ही हेअरस्टाईल दिसते। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल। आजपुरतं एवढंच, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह। तोपर्यंत थँक्यू।